विधानसभेमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयामधल्या कामचुकार अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत। मंत्रालयामध्ये खरात नामक अधिकारी आहेत असं म्हणत मुनगंटीवारांनी मनमानी कारभारावरून या अधिकाऱ्यांना सुनावलंय। खरात प्रकरणाचा दाखला देत मुनगंटीवारांनी जोरदार टोलेबाजी केली। यावेळी खरात उल्लेख करताना मुनगंटीवारांकडून अशोक थोरात असा उल्लेख झाला। यावेळी सदस्यांनी त्यांना खरात असं सांगितलं आणि त्यानंतर मुनगंटीवारांनी आपलं बोलणं सुरूच ठेवलं। हे अधिकारी येत नाही म्हणजे मंत्रालयात सुद्धा जादूचं पाणी देणारे काही अशोक थोरात नामक अधिकारी दिसत आहेत। अंधश्रद्धा तशी अंधबुद्धी सुद्धा धोक्याची आहे। आणि अध्यक्ष महाराज, मी स्वतः अनुभवलाय की इथं आश्वासन विचारे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने हृदयाने आश्वासन देतात आणि अधिकारी अध्यक्ष महाराज त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर मग ते चित्रपटाचं गाणं आहे ना, तर्कसंगत, नशा शराब में होती तो नाचती बोटल। अरे असं लिहायचं की तर्कसंगत म्हणजे ते म्हणतात की शराब में नशा होती तो बॉटल नाचती, हे काय आश्वासन पूर्ण होऊ शकत नाही। अरे बाबा, बॉटल नाचत नाही, पिगणी माणूस नाचतो एवढी समजण्याची जर अंधबुद्धी असेल, आश्वासन इथं द्यायचं, आश्वासन समिती समोर अधिकारी मंत्र्यांना पटवतात। म्हणजे जसं अशोक थोरातच मंत्र्यांना फसवू शकतो असं नाही आहे, हे अधिकारी फसवतात आणि ते आश्वासन समितीकडे पत्र देतात की मी विधानसभेत दिलेलं आश्वासन हे मागे घेतोय आश्वासन, आणि हे आश्वासन फक्त शब्दात नाही आहे, साक्षीदार हे एवढे सर्व महान नेते आहे। विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज, उद्या अध्यक्ष महाराज या घटनांवर आज लक्ष दिलं नाही आणि हे जादूचं पाणी असंच लोकशाहीवर भारी झालं तर अध्यक्ष महाराज नक्की सांगतो की हे वाईट आहे आणि हे वाईट होऊ नये। तर हे जे अध्यक्ष महोदयांनी मांडलं, तुम्ही सर्व गटनेत्यांची तुम्हाला योग्य वाटत मला बोलवा, पण हे अस्त्र पुन्हा धारदार केलं पाहिजे। पण अध्यक्ष महाराज, हे कामचोर असे जे अधिकारी आहेत अध्यक्ष महाराज, माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही हा निर्णय करू शकता, तुम्ही हा निर्णय करावा।